हाय फ्रेंड्स, प्रतिभा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत मिसळ पाव। लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी मोड आलेली मटकी, 1 बटाटो चिरलेला, खोबऱ्याची पेस्ट अर्धी वाटी, टोमॅटो 1, जिरं मोहरी, कढीपत्ता, लसूण, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि ही आमची कोल्हापूरची चटणी। 1 चमचा तेल घालूया। आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी फ्राय करून घ्यायची आहे। तर 2-3 मिनिटे फ्राय करून घ्यायचं। मी वरून आता मीठ थोडे टाकलेले आहे। तर 2 मिनिटं आपण फ्राय करून झालेले आहे आपले। तर आता हे आपण काढून घेऊया। आता 1 पळी आपण तेल घालूया। यामध्ये आता जिरं मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि हळद, टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट, ओलं खोबरं आता टाकून घ्यायचं आहे। गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट आणि कोल्हापुरी चटणी आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मटकी फ्राय केलेली आणि बटाटो घालून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटांसाठी आपण फ्राय करूया। आता यामध्ये गरम पाणी थोडं घालूया। आता हे मिक्स व्यवस्थित झालेलं आहे। तर यामध्ये आता वरून आणखी पाणी घालूया आणि थोडंसं मीठ। तर आता याला उकळी येऊ द्यायची, झाकण लावून घेऊया आपण। आता हे 10 मिनिटं उकळी येऊन द्यायचं, शिजवून घ्यायचं। आता 10 मिनिटं झालेले आहेत। तर आपली मिसळ ही रेडी आहे। आता याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। वरून आपल्याला आता याला फरसाणा टाकून घ्यायचा आहे, कांदा आणि कोथिंबीर आणि यात लिंबू पिळून घ्यायचा आहे। आपली मिसळ ही रेडी आहे।